नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्र सरकारच्याकडून मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये अधिसूचना जारी झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातला ओबीसी समाज आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतोय आणि या प्रतिक्रिया बहुतेक संतप्त आहेत. या प्रतिक्रिया संतप्त का आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत खुलेआमपणे छगन भुजबळ यांनी ओबीसींच्या रक्षणाची आणि मराठ्यांच्या अतिक्रमण स्वरूपातल्या आंदोलनाची कायमच निर्भत्सना केली. भुजबळांनी घेतलेली खुलेआम भूमिका ही प्राप्त स्थितीत ओबीसींना पटली आहे का आणि ओबीसींचा राग नक्की कोणावर आहे हे सुद्धा जाणणं गरजेचं आहे. ओबीसी हा महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक महत्त्वाचा घटक आहे. भारतीय जनता पार्टीचा बहुसंख्याक मतदार आहे आणि हा मतदार आपल्याकडे वळावा याच्यासाठी तर कुणाचे प्रयत्न ओबीसींना चिथावणी देण्यामागे नाहीत ना, हा प्रश्न सुद्धा उपस्थित राहतो. महाराष्ट्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेमध्ये सगळे सोयरे हा शब्द घालण्यात आला आणि त्याद्वारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र आपल्या नातेवाईकांनाही देता येतील अशा प्रकारची सोय दाखवण्यात आली आहे. यात नवं काय घडलंय आणि त्याही बरोबरच यात नवं काहीही घडलेलं नसेल तर ओबीसींना चिडायची गरजच काय हा प्रश्न येतोच. आजच्या लक्षवेधीमध्ये याची चर्चा करणं गरजेचं आहे आणि त्या निमित्तानं आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. या चर्चेत आपल्या सोबत जोडले जात आहेत ॲडव्होकेट मृणाल ढोले पाटील, ओबीसींचे नेता या नात्यानं ते आपल्याला परिचित आहेत. आपल्या सोबत संजीव भोर आहेत, प्रवक्ता शिवसेना या नात्यानं ते आपल्याला परिचित आहेत आणि आपल्या सोबत मराठा आंदोलक म्हणून तेजस्विनी चव्हाण आहेत. मान्यवरांचं स्वागत. मला एक छोटासा एक मुद्दा फक्त चर्चेच्या सुरुवातीलाच आपल्या समोर मांडायचा आहे. मुद्दा तांत्रिक आहे मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येकानं बोलण्यापूर्वी आपला माईक सुरू करावा आणि जेव्हा आपण बोलत नसाल तेव्हा आपला स्पीकर हा बंद ठेवावा. त्याचबरोबर बोलताना सुद्धा तो स्पीकर बंद राहील याची काळजी घ्यावी. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेत पुन्हा एकदा स्वागत करूयात. मला पटकन या निमित्तानं आत्ताच्या घडीला आधी संजीव भोर यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. संजीवजी, माझा आवाज येतोय आपल्याला? संजीवजी, आपला आवाज पोहोचत नाहीये. माईक सुरू आहे का आपला? आपला माईक सुरू असणं गरजेचं आहे. तुम्ही आपल्या तांत्रिक गोष्टींच्या बाबतीत जरा काळजी घ्यावी कारण या निमित्तानं कार्यक्रमाचा वेळ सुद्धा जात असतो. आपण आपला माईक सुरू करावा. तोपर्यंत मला पटकन ॲडव्होकेट मृणाल ढोले पाटील यांना बोलतं करायचं आहे. मृणालजी, माईक सुरू करा. माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर कृपया त्याची खातर जमा करा. एकदम व्यवस्थित. मला पटकन विचारायचं आहे, ओबीसींना राग यायची गरज आहे का? आत्ताच्या घडीला ओबीसी चिडावेत अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे का? महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स, डिनोटिफाईड ट्राइब्स, विमुक्त जमाती, विमुक्त जाती, अदर बॅकवर्ड क्लास, स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरी म्हणजे एसबीसी यांचे जो जात दाखला आणि वैधता प्रमाणपत्र 2000 अधिनियम आहे याचे जे रूल्स आहेत त्याच्यामध्ये कलम एच मध्ये रिलेटिव्हच्या ऐवजी सगळे सोयरे आणि त्याच्यामध्ये दुसरं गणगोत असे 2 शब्द प्रचलित करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये गोंधळ ओढून दिलेला आहे. त्याचं एक लक्षात घेतलं पाहिजे की हा जो ऍक्ट आहे हा काय फक्त ओबीसीसाठी नाहीये. ओबीसी, व्हीजेएनटी, एससी, एसटी आणि एसबीसी या सगळ्यांसाठी 650 जातींना गवर्न करणारा हा ऍक्ट आहे. त्याच्यामध्ये हे जे संशोधन करण्याचा प्रयत्न केला, आता तर मसुदा दिलेला आहे, पण असा जर मसुदा हा असं जर एक्सेप्ट केला तर एक खूप मोठा सामाजिक गोंधळ उडेल राज्यामध्ये. आणि ढोले पाटील, काय पद्धतीचा गोंधळ उडू शकतो? एक लक्षात ठेवलं पाहिजे की जात हे सगळं जे आहे ते जात दाखल्यासाठीच चाललेलं आहे ना. तर जात जी येते ती सख्या रक्त नात्यातनं, वंशवळीतनं, तुमच्या जिनेलॉजी मधनं, वडिलांकडनं, आजोबांकडनं तुमच्याकडे येते. बर, आता विषय असा आहे की ह्यांनी सगळे सोयरे आणि गणगोत हे 2 शब्द टाकल्यामुळे आता सोयऱ्यांकडनं जात येण्याचं ना कुठल्या धर्मशास्त्रामध्ये, ना कुठल्या स्मृतीमध्ये, ना कुठल्या कायद्यामध्ये, कुठेही जे पर्सनल लॉज आहेत, पर्सनल कोडिफाईड लॉज आहेत प्रत्येक धर्माचे, याच्यामध्ये कुठेही याचा उल्लेख नाहीये. आज आपण तुम्हाला याद्वारे असं सांगायचंय की प्राप्त स्थितीत ओबीसींवर अन्याय झालाय? प्राप्त स्थितीत ओबीसींवर तर अन्याय होईलच, पण पुढे जाऊन एससी, एसटी, एसबीसी
VJNT या सगळ्यांवर अन्याय होण्याचा धोका आपण लक्षात घेतला पाहिजे. यातले जे धोके आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजे. असं जर झालं तर फार भयानक परिस्थिती निर्माण होईल. ठीक आहे, आपल्याला पटकन आता संजीव भोर यांच्यापर्यंत पोहोचायचंय. संजीव भोर यांचे संपर्कातले अडथळे दूर झालेले असतील अशी अपेक्षा. संजीवजी, आवाज येतो? हो, येतोय. बिलकुल, आता अतिशय नीट आपला आवाज येतोय. आपण पटकन या मुद्द्यांवर खुलेआम आपली भूमिका तातडीनं मांडणं गरजेचं आहे. राज्य सरकारनं ओबीसींवर अन्याय केला असा जो प्रचार होतोय त्याला कितपत अर्थ आहे? मला वाटतं काही ओबीसी नेत्यांकडून जाणीवपूर्वक इथे राईचा पर्वत केला जातोय. ओबीसी महासंघाचे जे नेते आहेत बबनराव तायवाडे यांनी या बाबतीत भूमिका स्पष्ट केलेली आहे. बबनराव तायवाडे विशेष करून कुणबी समूहाशी संबंधित आहेत आणि त्यांनी याबाबत दिलेल्या प्रतिक्रिया अतिशय महत्वाच्या आहेत आणि ते वास्तव त्यांनी बऱ्यापैकी मांडलेलं आहे. कुठेही कुणावरही अन्याय होणार नाही. राज्य सरकारने जी अधिसूचना काढलेली आहे ती कुणबी प्रमाणपत्राची जी प्रक्रिया आहे देण्याची, कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सोपी केलेली आहे. यात फार काही आकांड तांडव करण्यासारखं कुठेही काही नाही. मात्र ओबीसी नेत्यांना आपल्या राजकीय अस्तित्वासाठी म्हणा किंवा राजकीय हेतूसाठी ते सातत्याने जिथे जिथे मराठा समाजाच्या बाबत राज्य सरकारने काही न्याय भूमिका घेतली की ओबीसी नेते प्रतिक्रिया द्यायला पुढे येतात. आणि नाही, माफ करा संजीवजी, आपण बोलता बोलता आपला आवाज अत्यंत बारीक होतोय. तुम्हाला कदाचित काही फोन येत असतील. आपल्याला या गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल आणि तुम्ही DND आपला मोड ऍक्टिव्ह करावा आणि तातडीनं आपल्या चर्चेत परत एकदा सहभागी व्हावं. सहभागी होताना आपला आवाज सुस्पष्टरित्या येईल याची आपण काळजी घेऊ. तुम्ही जोडले जाईपर्यंत मी पटकन आपल्या सोबत तेजस्विनी जी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतो. तेजस्विनी ताई, जे आता घडलंय त्यात कुणाच्या पदरात काय पडलंय? आता जे घडलेलं आहे त्याच्यामध्ये असा विषय आहे की ओबीसीने अग्रेसिव्ह होण्याचा काही एक विषय नाही. पहिल्यांदा असं आहे की कुणबी ही पहिल्यापासून ओबीसी मध्ये होते, असं नाही की नव्याने ते ऍड झालेले आहेत. आणि शेती हा व्यवसाय मराठ्यांचाही पूर्वापार असल्यामुळे ना नोंदी ह्या निघालेल्या आहेत किंवा नोंदी ह्या निघणारच होत्या. इतक्या वर्षांना निघाल्यामुळे हा गोंधळ होता. आता निघालेल्या आहेत आणि त्या व्हेरीफाय झाल्याशिवायही या गोष्टींना सर्टिफाईड होणार नाहीयेत किंवा व्हेरीफाय केल्याशिवाय सर्टिफिकेट देणार नाहीयेत. तर देण्याआधीच दंगा करण्यात काहीच अर्थ नाहीये. जरी GR आला असेल, 54 लाख नोंदी निघाल्या असतील, वटेवर काही असेल, तर ज्या जोपर्यंत अभ्यासपूर्वक होत नाही तोपर्यंत मिळणार नाही. आणि याच्यामध्ये ओबीसीचा कसल्याही प्रकारचा लॉस झालेला नाही असं मला वाटत आहे. कारण की तेजस्विनीजी, पण आपण जे सांगत आहात त्या आधारे ओबीसीत मराठे घुसतायत हा आरोप आहे आणि या आरोपावर उत्तर काय आहे? नाही, हा आरोपच चुकीचा आहे. मराठा हा घुसतच नाहीये. कुणबी हे म्हणजे कुणबी ऑलरेडी त्याच्यात आहेत आणि मराठ्यांच्या नोंदी कुणबी मधून निघत आहेत म्हणून त्याच्यामध्ये कुणबी येत आहेत. मराठा समाज येत नाहीये. डायरेक्ट मराठा इन्व्हॉल्व होतोय का? मराठा जात इन्व्हॉल्व केली आहे का? डायरेक्ट नाही केलेली ना. मग तुम्ही अख्ख्या मराठा समाजाला दोष नाही देऊ शकत. ज्यांचे प्रमाणपत्र निघत आहेत ते लोक त्याच्यामध्ये येत आहेत. बरं, आम्ही प्रवर्गाच्या बाहेर किंवा काही नियम अटी मोडून येत नाही त्याच्यामध्ये किंवा आलेले नाहीयेत काही लोक आमच्यातले. ते का आलेले आहेत? का तर आमच्याकडे पुरावे निघालेत म्हणून आलेले आहेत ते. बरं, आपण जी भूमिका मांडताय त्याच्यावर पटकन संजीव भोर यांना बोलतं करूया. भोरजी, ज्या मुद्द्याच्या आधारे आपल्या सोबत असलेल्या तेजस्विनीताई सांगतायत की जे मूळचे कुणबी होते त्यांनाच त्यांच्या प्रमाणपत्रांच्या आधारे आता स्पष्टता लाभत आहे, यापेक्षा वेगळा काही मुद्दा आहे का? तुमच्या दोघांच्या मुद्द्यांच्या अनुषंगानं मृणाल ढोले पाटील यांना आपण त्यानंतर बोलतं करू. दरम्यान एक छोटी विनंती आहे ढोले पाटलांना. ढोले पाटील, आपला चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. तुमच्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत जर समजा संधी असेल तर कृपया चेहऱ्यावर प्रकाश आणावा. संजीव भोर बोलतायत. संजीवजी, आपलं उत्तर अपेक्षित करतो. ओबीसीत घुसखोरी झाली आहे की जे काही हक्काचे ओबीसी होते ते हक्क मिळवू शकले आहेत? कुठलीही घुसखोरी झालेली नाहीये. आता चव्हाणताईंनी सांगितलं त्याप्रमाणे ज्यांच्या जुन्या नोंदी आढळतात त्यांना ही कुणबीची प्रमाणपत्र मिळणार आहेत आणि हा 2004चा नियम आहे, राज्य सरकारने घेतलेला निर्णय आहे. त्याची अंमलबजावणी फक्त विद्यमान शिंदे सरकार अतिशय सोप्या आणि सहज पद्धतीने कुणबीची प्रमाणपत्र कशी मिळतील अशी पद्धती विहित करीत आहे. यात आकांड तांडव करण्यासारखं काहीच नाहीये. विनाकारण महाराष्ट्रात मराठा ओबीसी वाद वाढून
आणि महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडून ओबीसी नेत्यांना काही मिळणार नाही. ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी जी भूमिका घेतलेली आहे की यात वेगळं काही झालेलं नाहीये. ही प्रक्रिया सोपी केलेली आहे राज्य सरकारने. ठीक आहे. आंदोलकांच्या मागणीस्तव जर अशा पद्धतीने जर आंदोलकांना न्याय देण्यासाठी आणि कुठल्याही समाजाला त्याचा काही त्रास आणि ओबीसींना कुठलाही धक्का लागत नसेल आणि त्यातून जर मार्ग निघत असेल तर आकांड तांडव करायची गरज काय? ठीक आहे. संजीवजी, मला प्रश्नांच्या उत्तराच्या साठी आपल्या सोबत असलेल्या मृणाल ढोले पाटील यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. मला एक पटकन मुद्दा त्यांच्यापर्यंत न्यायचा आहे. तत्पूर्वी मी आमच्या प्रोड्युसरला विनंती करतो की संजीव भोर आणि तेजस्विनी चव्हाण दोघांनाही फोनद्वारे जोडून घ्यावं, कारण त्यांच्या इंटरनेटच्या माध्यमातून येणारा आवाज अत्यंत खराब आहे. प्रेक्षकांना त्यांची भूमिका समजत नाहीये. मी या निमित्तानं पटकन मृणाल ढोले पाटलांना प्रश्न विचारू इच्छितो की मृणालजी, जर कुणबी आधीपासूनच ओबीसी मध्ये आहेत आणि आता ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आजवर मिळणं शक्य झालं नव्हतं ती मंडळी प्रमाणपत्र मिळवू शकत आहेत, तर बदललं काय? नक्की अडचणीचा मुद्दा काय ठरतो? नक्की प्रसादजी, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे पूर्व परंपरागत जे डॉक्युमेंट्स अवेलेबल केले जायचे जात दाखल्यासाठी, त्याच्यामध्ये या सरकारने 12 ते 15 नवीन ऍडिशनल डॉक्युमेंट्स ऍड केले आणि काही डॉक्युमेंट्स इतके चिल्लर आहेत की दारूचे लायसन्स, जेल एंट्री अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्ही एलिजिबल केले. आणि त्याच्यानंतर जो सर्टिफिकेट द्यायचा कायदा आहे हा 600 जातींसाठी कायदा आहे. फक्त आणि फक्त मराठा, कुणबी यांच्यासाठी विशेष सवलत या कायद्यामध्ये देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त आता एक लक्षात घेतलं, या कायद्यामध्ये उल्लेख आहे की मराठा समाजातील लोकांना, आता मला एक सांगा, SC, ST, OBC, VJ, NT, SBC याच्यामध्ये मराठा येत नाही. मराठा समाज या कायद्याच्या कार्यकक्षेतच येत नाही. मग त्या लोकांसाठी विशेष कायदा करण्याची काय गरज आहे? याची कायदा करण्याचं कारणच असं आहे की मुळात यांना जे दाखले आहेत त्याच्याप्रमाणे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी होत नव्हती, म्हणून हे कायदे डायल्यूट केले गेले आणि म्हणून तशाच पद्धतीने हे कायदे डायल्यूट केले. नवीन प्रकारचे प्रूफ्सला संमती दिली गेली. ढोले पाटील, आपण एक गंभीर आरोप केलेला आहे आणि त्या आधारे ज्या पद्धतीचं प्रमाणपत्राचं वाटप करण्याचं आजवरचं तंत्र होतं ते केवळ आणि केवळ एका समाजासाठी बदललंय असं आपण सांगताय. हा खरंच मोठा आणि गंभीर आरोप आहे. या गंभीर आरोपाला तपासून पाहणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्याकडचे पुरावे द्यावेत, म्हणून मी आपल्याला 1.5 मिनिट देतो. तुमच्या पुराव्यांना संजीव भोर यांच्याकडून प्रतिवाद अपेक्षित आहे. त्यामुळे संजीवजी, जे दावे आता मृणाल ढोले पाटील करतायत ते आपण शांतपणे पूर्णपणे ऐकून घेणार आहोत. मृणालजी, कोणते कायदे वाकवले, कोणते कायदे कमकुवत केले आणि याद्वारे मराठ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र सहजगत्या मिळावं याच्यासाठी सरकारनं काय बदललं? याच्यामध्ये आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, जो ऍक्ट होता त्याच्यामध्ये सेक्शन 2 मध्ये सबसेक्शन H मध्ये रिलेटिव्ह हा शब्द होता, म्हणजे नातेवाईक हा शब्द होता. म्हणजे नातेवाईकची पण व्याख्या स्पष्ट होती की पॅटर्नल ब्लड रिलेटिव्ह, म्हणजे वडिलांकडनं जे लिनिएज मध्ये येतात ते हीच लोक आहेत. याच्यामध्ये यांनी सगळे सोयरे हा शब्द टाकला. आता सोयरे म्हणजे ज्यांच्याशी लग्न होतं, ज्यांच्याशी सोयरीक होती ती. आता सोयऱ्यांना कास्ट सर्टिफिकेट द्यायचं असं जगात कुठलंही उदाहरण नाहीये, देशातही कुठे नाहीये. फक्त आणि फक्त एका जातीसाठी केलेलं आहे. दुसरी व्याख्या त्यांनी जे टाकलेली आहे ती गणगोत म्हणजे काय की एक्सटेंडेड फॅमिली, की कधी कधी त्यांचे रिलेशन पण लागत नाही, फक्त आडनाव साधारण असलं किंवा गावाचं साधारण असलं आणि म्हणतात की गणगोत मध्ये आहे. तर अशा लोकांनाही तुम्ही जात दाखले एका ऍफिडेव्हिटवर द्यायचं ठरवलं. जात ही वडिलांकडून येते, रक्ताने येते, अशा ऍफिडेव्हिट आणि याच्यावरनं ठरवलं जायला लागलं तर अतिशय एक प्रकारे एक सामाजिक पेच निर्माण होऊन जाईल या सगळ्या याच्यामध्ये. त्याच्यानंतर जे सबसेक्शन रूल 5 मध्ये सबसेक्शन जे दिलेलं आहे याच्यामध्ये यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की बाबा तुम्ही फक्त ऍफिडेव्हिट द्या आणि ब्लड रिलेटिव्ह नसेल तरी चालेल, गणगोत आणि सोयरे. आता हे सोयरे आणि गणगोत हे जे शब्द आहेत हेच मुळात ऑब्जेक्शनेबल आहेत. आणि इथं कुठेही रक्त दिसत नाही, डायरेक्ट लिनिएज दिसत नाही. याच्यामध्ये की सोयरिकी तर आंतरजातीय होऊ शकतात, आंतरधर्मीय होऊ शकतात आणि याचा गैरफायदा घेऊन निश्चित खूप मोठ्या प्रमाणात खोटे दाखले दिले जाऊ शकतात. हेच आमचं म्हणणं आहे. तुमचं म्हणणं ना नोंदी भेटल्या मग घ्या ना, एक विहित प्रोसिजर आहे. जात दाखला काढण्याची एक विहित प्रोसिजर आहे, जात पडताळणी करण्याची एक विहित प्रोसिजर आहे. त्या
प्रोसिजर मधनं करायला अडचण काय? ठीक आहे. 600 जाती जमाती ठीक आहे. आता 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 या मुद्द्यावर संजीव भोर यांच्यापर्यंत पोहोचूयात. संजीव भोर, इथला जो प्रमुख मुद्दा आहे तो आहे कायदा पातळ करण्याचा किंवा कठोर कायदे कमकुवत करण्याचा. एका समाजाच्या साठी राज्य सरकारनं अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे असं सातत्यानं सांगितलं जातं. आपल्या लेखी अशा प्रकारचे कायदे बदलले गेले आहेत का? आणि जो मुख्य बदल सगळे सोयरेपर्यंत येऊन पोहोचलाय आणि त्या सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून रक्ताचे नातेवाईक हा तपशील वगळला गेलेला आहे, यावर आपली उत्तरं लागतील. बोला संजीवजी, आपल्याला प्रश्न विचारलाय, प्रश्न ऐकायला आलाय. हॅलो जी बोला संजीव. हॅलो जी. हा, इथे बघा, यांनी अर्ध सत्य सांगितलंय मृणाल ढोले पाटलांनी. पितृसत्ताक बाजूने ही दाखले दिले जातील अशा पद्धतीचं अधिसूचनेत उल्लेख आहे. दुसऱ्या बाजूने सजातीय. आता मृणाल ढोले पाटलांनाच मला एक प्रश्न करायचा आहे. आतापर्यंत गृह चौकशीच्या माध्यमातून ओबीसी जातींना दाखले दिले जात नव्हते का? जरा उदाहरण घ्या. छप्परबंद नावाच्या मुस्लिम कम्युनिटीतले एक जात आहे छप्परबंद. मुस्लिम संघटनांच्या पत्राच्या शिफारशीवर त्यांची गृह चौकशी करून त्यांना दाखले दिले जातात. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की या मंडळींना, विशेष करून मृणाल ढोले पाटील साहेब असतील, भुजबळ साहेब असतील, अशा काही मंडळींना मराठ्यांची नेमकी अलर्जी काय आहे? या ठिकाणी राज्य सरकारने जी काही अधिसूचना पब्लिश केलेली आहे त्यामध्ये पितृसत्ताक बाजूने म्हणजे पॅटर्नल साईडने स्पष्टपणे म्हटलेलं आहे. मग इथे हे दिसत नाही का यांना? आणि ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीचा संभ्रम निर्माण करता येईल तसे आकडे सांगितले जात आहेत. बबनराव तायवाडे आज त्यांनी अनेक माध्यमांसमोर हे स्पष्टपणे सांगितलंय. मराठवाड्यात 32,000 नोंदी सापडल्यात. फक्त 32,000 नोंदी सापडल्यात. मग हे का राईचा पर्वत करतायत? का आकांतांडव करतायत? यांना हे फॅक्ट माहीत असताना फक्त यांचं राजकीय नेतृत्व यांना करायचं एका वर्गाचं, याच्यासाठी हे दोन समाजात इतके टोकाचे वाद का पेटवायला निघालेत? यांना महाराष्ट्रातल्या सामाजिक स्वास्थ्याचं काही घेणं नाही का? याचं उत्तर मृणाल ढोले पाटील आपण द्यायला हवं. मुख्य मुद्दा आहे की जे घडलंच नाही त्याचा पराचा कावळा करून तुम्ही महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य बिघडवताय, हा आरोप आहे. तुम्ही जर म्हणताय की कायदे बदलले, कायदे मराठ्यांच्यासाठी पातळ केले, तर मग त्याची चर्चा न्यायालयात होऊ शकते. तुम्ही तसं काही पाऊल उचलणार आहात का? निश्चित. सगळ्यात गोष्ट म्हणजे ते म्हणतात बदललं नाही. मग हा ऍक्ट जो बदललाय त्याचा जो नमूद जो मसुदा दिला गेला जरांगे पाटलांना, तो मग तो ऍक्ट बदलला नाही का? हे सत्य नाही का? दुसरं जे सांगतायत हरकती मागवल्यात ना त्याच्यात हरकती मागवल्यात की नाही? सूचना मागवल्यात की नाही? हो ते तसं करावंच लागणार ना. मागवल्यात ना. लक्षात ठेवा. हो मग एक मिनिट संजयजी, मला बोलून द्या. आपण जे म्हटलंय की बाबा पितृसत्ता पद्धतीने रक्त नात्यानी त्याच्यात तो उल्लेख आहे, तो तर आधी होताच ना. त्याच्यात नवीन नाही टाकलेलं. नवीन 2 शब्द टाकलेले आहेत, सगळे सोयरे आणि गणगोत. आलं का लक्षात? याच 2 नेमक्या शब्दांना ऑब्जेक्शन आहे. एक लक्षात ठेवला पाहिजे. नंतर मसूद आहे त्याच्यावर सूचना हरकती मागवलेल्या आहेत. लाखोंनी हरकती या सरकारकडे निश्चित जाणार आहेत. त्याची पूर्ण तयारी झालेली आहे. आज सोशल मीडियावर त्या संदर्भात ड्राफ्ट फिरतात. काही हजारो तक्रारी कालच्याच दिवसात गेलेल्या आहेत आणि लाखो तक्रारी आज सरकारकडे या संदर्भात काही दिवसांमध्ये 16 तारखेपर्यंत निश्चित लाखो तक्रारी जातील. हे काही हे नाहीये. आणि आपण मसुदाही बघा. मसुदा किती इंटरेस्टिंग आहे. मसुदा 26 जानेवारी म्हणजे 26 जानेवारीला ज्या दिवशी अख्ख्या देशात सुट्टी असती, मंत्रालय बंद असतात, सचिवालय बंद असतात, त्या दिवशी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काढलं जातो. तुम्ही म्हणता नियम नाही वापरले. काय सांगताय तुम्ही? संजीव भोर, उत्तर द्या. 26 जानेवारीला जेव्हा देशात राष्ट्रीय सण असतो त्या दिवशी हा मसुदा काढला गेला. इतक्या मोठ्या प्रमाणात जर समजा राज्य शासनाला एखाद्याचं भलं करायचं असतं तर त्यांनी ते नियमित सगळ्यांच्यासाठी वागायला पाहिजे. सर्वसाधारण एक कागद राज्य सरकारमध्ये हलण्याच्यासाठी 2-2, 3-3 महिने लागतात, पण इथे 26 जानेवारीला सुट्टीच्या दिवशी जी आर निघतो. कायदा आणि सुव्यवस्था, राज्यातलं सामाजिक शांतता राखणे राज्य सरकारचं अर्धे कर्तव्य आहे.
आणि जर सुट्टीच्या दिवशी प्रशासन काम करत असेल तर त्यात आक्षेप घेण्यासारखं काय आहे? सुट्टीच्या दिवशी काम करणं वावगं आहे का? यापूर्वी कधी इमर्जन्सी मध्ये सुट्टीच्या दिवशी काम केलं जात नाही का? या ठिकाणी मुंबईमध्ये जेव्हा आंदोलक लाखोंच्या संख्येने येतात, अशा वेळी जर युद्ध पातळीवर प्रशासन काम करत असेल आणि एका मोठ्या समुदायाची समजूत काढण्यात सरकार यशस्वी होत असेल तर यामुळे इतरांना पोटदुखी होण्याचं कारण काय? सुट्टीच्या दिवशी काम केलं जात नाही का इमर्जन्सी मध्ये? बरं, सुट्टीच्या दिवशी काम केलं जात नाही का आपण असं सांगता आहात? तेजस्विनी चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचूयात. तेजस्विनी जी, आपल्यापर्यंत हा सगळा मुद्दा आतापर्यंत टप्प्याटप्प्यानं पोहोचला असेल. आक्षेप क्रमांक 1 काय? तर ओबीसीचे जे जात पडताळणीचे किंवा एकूणच, खरं तर फक्त ओबीसीसाठी नाही, एकूणच जात पडताळणीसाठी जे काही कायदे होते ते पातळ केले गेले. 26 जानेवारीला देशभरामध्ये राष्ट्रीय सण असतो, सरकारी कार्यालय बंद असतात. त्या दिवशी GR काढला गेला, अधिसूचना काढली गेली आणि थोडक्यात काय तर एका समाजाच्या साठी म्हणून काम केलं गेलं, हा ओबीसींचा आक्षेप आहे. मला पुढे जायचं आहे चर्चेला. तुमच्याकडून आता पुढच्या टप्प्यात नेणं गरजेचं आहे. मृणाल ढवले पाटील म्हणतात की ते या सगळ्याला न्यायालयात आव्हान देणार आहेत. तेजस्विनीजी, आपली प्रतिक्रिया. माझं असं म्हणणं आहे, त्यांना जे काय करायचंय ना ते त्यांनी कोर्टाद्वारे करावं ना. हे असं 10 वेळा युट्यूब चॅनलला बाईट टाकून, मीडिया समोर येऊन, हे करून, हे असं सगळं करून त्यांना काय निर्माण करायचंय? संभ्रमच निर्माण करायचंय ना. पहिल्यापासून ते लोक काय करत आलेले, हेच करत आलेले ना, आताही ते तेच करत आहेत. तुम्हाला जर न्यायालयामध्ये जायचं आहे तर तुम्ही तुमची डॉक्युमेंटरी रेडी करा आणि न्यायालयातून उत्तर द्या. हे भाषिक व्यक्तिक तुम्ही जे आम्हाला घेऊन प्रत्येक वेळेस मराठा समाजाला जे बोलत आहात, जे वागवत आहात ना, हे खूप चुकीचं आहे. हे करणं म्हणजे तुमच्याकडून अपेक्षा आम्हाला पहिल्यापासूनच नाहीयेत ऍक्च्युली, पण तरी पण आम्ही असं म्हणतो की तुम्ही आहात सगळेजण एवढे म्हणतात ना संविधानिक पदावरती तुमच्यातले नेते बसलेले आहेत, तर त्यांनी कुठेतरी ह्या गोष्टींचा अभ्यास करणं पण खूप गरजेचं आहे. आणि राहिलं गोष्ट की GR काढण्याचा किंवा काय, तर एक असं आहे आपल्या इथे न्यायामध्ये की एखाद्या काय म्हणतात त्याला गुन्हेगाराला शिक्षा होऊ शकते, पण जो गुन्हेगार नाहीये आणि त्याला शिक्षा होऊ नये तर कायदा सुव्यवस्था पहिलं ते बघितलं जातं की त्याला शिक्षा न झाली पाहिजे. आणि राहिला गोष्ट, जर एवढा मोठा समाज, तुमचा जरी समाज तिथे असता तरीही शासनाने हे सर्व केलं असतं. असं नाही की शासन हे सर्व म्हणजे एका ठराविक समाजासाठी म्हणून केलेलं आहे. आतापर्यंत ओबीसींच्या सपोर्टमध्ये सरकार बोलत होतं. आतापर्यंत ओबीसींना समाज सपोर्ट म्हणजे सरकार सपोर्ट करत होतं. काय सांगण्यात आलं होतं प्रत्येक वेळेस की ओबीसींवरती कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि ओबीसींचं आरक्षण ठेवूनच मराठा समाजाला आरक्षण दिलं जाणार आहे. तर तसंच झालेलं आहे इथे. फक्त ओबीसी मध्ये कुणबी ही जात 83 नंबरवर येते. नसेल यांनी अभ्यास केलाय मला माहित नाही, पण तरी एकदा चेक करून घ्या की 83 नंबरवरती कुणबी ही जात येते. तर आणि कुणबी सर्टिफिकेट जर लिगल मध्ये आमच्याकडे निघत असतील ना तर आम्हाला त्या ओबीसी मध्ये येण्यासाठी कोणी अडवू शकत नाही. मग न्यायालयामध्ये पण जे काय डॉक्युमेंटरी देण्याची वेळ येणार आहे तेव्हा देतील ना. ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहेत ते लोक देतील. तर तुम्ही न्यायालयानेच आमच्या बरोबर लढा. कायद्याने लढला तर तुम्ही तुमच्या पद्धतीने चालाल आणि आम्ही आमच्या पद्धतीने चालू. ठीक आहे तेजस्विनीताई, आपणही खुलेआम न्यायालयातच भेटूया अशा पद्धतीची भूमिका घेताय. या निमित्तानं प्राप्त स्थितीमध्ये ओबीसी आणि मराठ्यांच्या अंतर्गत हा जो जात पडताळणीच्या कायदे बदलाचा संघर्ष आहे तो अधिक लांब खेचला जाईल असं वाटतं. मला पटकन विचारायचं आहे मृणाल ढवले पाटील यांना. मृणाल ढवले पाटील, आपण अधिसूचनेवर अत्यंत तत्काळ स्टे मागणार आहात का? तसा स्टे मिळू शकतो का? आणि जर समजा अशा पद्धतीची आपली व्यूहरचना असेल तर त्याचे सामाजिक पडसाद काय उमटतील? हॅलो जी ढोले पाटील, आपल्याला प्रश्न विचारला मी. ओके, त्याच्यात एक लक्षात ठेवलं पाहिजे, हा मुळात एक मसुदा आहे. मसुद्यावर स्टे भेटणार नाही, त्याच्यावर सूचना हरकती मागवलेल्या आहेत. त्याच्यात कालावधी आहे 16 फेब्रुवारी पर्यंतचा. तर कदाचित तोपर्यंत आचारसंहिता लागेल का काय परिस्थिती असेल मला माहिती नाही, पण तोपर्यंत हरकती सूचना मागवलेल्या आहेत. आम्ही हरकती सूचना नक्की देत आहोत. आम्ही तीव्र हरकत घेतलेली आहे आणि अजूनही सूचना काही देत आहोत. पण जोपर्यंत या हरकती सूचना करून एक फायनल ड्राफ्ट निघत नाही, फायनल नोटिफिकेशन निघत नाही, तो
तोपर्यंत याला कोर्टात चॅलेंज करता येणार नाही. आणि जर आमच्या सूचना हरकती ऐकल्या नाहीत तर आम्हाला निश्चित कोर्टात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आपण असं सांगताय की हरकती सूचना मोठ्या संख्येने आपण द्याल. संजीव भोर, मोठ्या संख्येने ओबीसींनी हरकती सूचना मांडल्या, कायद्यात ज्या काही तरतुदी बदलण्यात आला त्या निदर्शनात आणून दिल्या, तर त्याचा काही परिणाम होईल की राज्य सरकारने ठरवलेलंच आहे आता अमुक गोष्ट करायची, एकदा ज्या वेळेला राजा ठरवतो त्यावेळेला प्रशासन तसंच वागतं? नाही, बिलकुल नाही. आपण आपल्या शब्दांवर माझा आक्षेप आहे. राजा ठरवत नाही, ही लोकशाही प्रणाली आहे, त्यात ते ठरतं. आज सरकारने जी काही अधिसूचना काढलेली आहे ती काय मुख्यमंत्र्यांनी ड्राफ्ट बनवलेला नाहीये. जे काही सरकारी यंत्रणा आहे, सरकारचे कायदेशीर सल्लागार आहेत, महाधिवक्ता आहेत, हे सगळ्यांनी, प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी आहेत, IAS अधिकारी आहेत, यांनी हा ड्राफ्ट बनवलेला आहे. तो कायदेशीर दृष्ट्या कसा परिपूर्ण असेल याची ती काळजी घेतलेली आहे. आणि मला आवर्जून आपल्या या डिबेटच्या माध्यमातून सांगायचं आहे की ज्यांच्या कुणबी नोंदी आढळतील त्यांना सर्वांना कुणबीचे दाखले मिळाले पाहिजेत. ही सरकारने घेतलेली भूमिका ही कुणावर अन्याय करणारी कशी काय असू शकते? मला या ठिकाणी माझा प्रश्न आहे. मृणाल ढोले पाटील, इतके वर्ष, मागचे 50-60 वर्ष फक्त नोंदी शोधून दिल्या नाहीत, मराठ्यांना नोंदी मिळाल्या नाहीत, नोंदी उपलब्ध करून दिल्या नाहीत, म्हणून लाखो मराठा समाजातील लोक कुणबीच्या आरक्षणापासून वंचित राहिले. याची भरपाई कोण करून देणार आहे का? याबद्दल आपण तुम्ही लोक का बोलत नाहीत कुणी? आणि कायदेशीर आव्हानाची जी भाषा तुम्ही करताय, ओबीसी आरक्षणात ज्या काय अनियमितता झालेल्या आहेत आतापर्यंत, ज्या काय जातींचा समावेश झालेला आहे त्यात पण भरपूर काय अनियमितता झालेली आहे. या बाबतीत मराठा समाजातले लोक आव्हान देणार नाहीत का? त्यांना ते देता येत नाही का? आता पिटिशन दाखल व्हायला लागलेले आहेत. इतकी वर्षे मराठ्यांनी कुणाच्याही आरक्षणाला कधी आडकाठी आणली नाही, कुणालाही कायदेशीर आव्हान दिलं नाही. मात्र आता मराठा जागा झालेला आहे आणि मराठ्यांना कायदेशीर लढाई कशा लढायच्या हे आता चांगलं समजलेलं आहे. ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे. पटकन ढोले पाटील, आपण 30 सेकंदात उत्तर द्या. मला तेजस्विनी चव्हाण यांच्यासाठी चर्चेचा एक प्रश्न उपस्थित करून मग समारोपाकडे वळायचं आहे. मृणाल ढोले पाटील. नाही, याच्यामध्ये संजय बोरजी म्हणतात की आव्हान दिलं नाही, तर गेले 5 वर्ष बाळासाहेब सराटे यांनी ओबीसी VJNTच्या प्रत्येक प्रवर्गातील प्रत्येक जातीचं आरक्षण चॅलेंज केलेलं आहे. 5 वर्ष नाही, 5 वर्षाचा विषय, 50 वर्षाचा. नाही, ऐका ना संजयजी, जरा थोडे हे ठेवा, मी बोलत असताना बोलू नका. एक लक्षात ठेवा, ते म्हणतात की GR वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काढला, मंत्र्यांनी काढला. मग जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी काढला तर उपोषण करायची काय गरज होती? फक्त एका उपोषणकर्त्याचा हट्ट पूर्ण करण्यासाठी रात्री 3 वाजता कुठल्याही कॅबिनेटमध्ये चर्चा न करता, कुठल्याही मंत्रिमंडळात चर्चा न करता त्याला पाहिजे त्या पद्धतीने GR काढून दिला. म्हणजे मसुदा काढला, GR तर नाही काढला. खरं ते म्हणले ते GR घेतल्याशिवाय जाणार नाही, पण मसुदा घेऊन गेले. ठीक आहे, काय हरकत नाही. पण त्यांनी जो GR काढलाय हा नक्की कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे, तेजस्विनी चव्हाण आपल्यापर्यंत येतो. चर्चेचा समारोपापूर्वी एक पटकन उत्तर द्यावं. आत्ताच्या स्थितीत ज्या पद्धतीनं कुणबी दाखले मिळवण्याच्या साठीचा संघर्ष आता मराठी करतायत, एका बाजूला जे कुणबी आहेत ते मराठ्यांमधले कुणबी होणार आहेत, मग उरलेले मराठे काय करणार आहेत? ते मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळावं याच्यासाठी यापुढे प्रयत्नशील राहणार आहेत का? हो, मराठा जो उर्वरित समाज राहिलेला आहे तो यानंतर प्युरिटी पिटिशनचा जो काही निकाल लागत आहे त्या अनुषंगाने पुढची आमची पावलं चालू राहणार आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही आरक्षण मिळवणारच आहोत. पण ज्यांच्या नोंदी निघत आहेत त्यांनाही आम्ही सहकार्य करून त्यांनाही आरक्षण मिळवून देण्याचं काम आम्ही नक्कीच करणार आहोत. ठीक आहे, थोडक्यात येत्या दिवसांमध्ये आपल्याला बऱ्यापैकी या निमित्तानं राजकीय आणि न्यायालयीन पातळीवर सुद्धा घडामोडी होताना दिसतील. आपण सर्व मान्यवर वेळेत चर्चेत उपस्थित झालात आणि आपली भूमिका मांडलीत, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेत तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.